नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं इम्पायर बिल्डरमध्ये। आज आहे आपला डे 6, दिवस 6वा 121 बिझनेस आयडिया चॅलेंज। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे तुम्ही ग्रामीण भागामध्ये राहता आणि तिथे शेतकऱ्यांना एक खूप मोठी अडचण आहे। शेतकरी खताचा अमर्याद वापर करतात। रासायनिक खताचा वापर करताना त्यांना माहिती नसतं की त्यांच्या मातीत कुठलं खत जास्त हवं आहे, कुठलं कमी हवं आहे किंवा त्यांच्या मातीत काय गुणधर्म आहे। तर तुम्ही इथे एक तुम्हाला बिझनेसची संधी मित्रांनो, तुम्ही एक सॉइल टेस्टिंगचा बिझनेस सुरू करू शकता, माती परीक्षण केंद्र। यामध्ये तुम्ही शेतकऱ्यांची मदतही करणार आहे आणि तुमची स्वतःची मदत देखील होणार आहे। तुम्ही चांगले पैसे यातून कमवू शकता मित्रांनो। आता माती परीक्षण करण्यासाठी पहिल्यासारखा खर्च येत नाही। आता पोर्टेबल माती परीक्षणच्या किट्स उपलब्ध आहेत, ज्या 10-15 हजार रुपयात मिळतात। एकदा ही किट घेतली की तुम्हाला कुठे लॅब वगैरे टाकण्याची गरज नाही मित्रांनो। तुम्ही फिरता ही व्यवसाय करू शकता, म्हणजे त्या शेतकऱ्याच्या शेतात जाऊन तिथेच माती परीक्षण करून त्याला रिपोर्टसुद्धा देऊ शकतात। आणि तुमचा रिपोर्ट एकदा की अचूक आला मित्रांनो की तुमच्याकडे आपोआप गर्दी लागणार आहे, आपोआप शेतकऱ्यांची रीग लागेल आमचं माती परीक्षण करा म्हणून। आणि मित्रांनो, इथे फक्त व्यवसाय म्हणून बघू नका, तर शेतकऱ्यांनाही मदत होईल असं काहीतरी करा। कमीत कमी चार्ज करा, 300 ते 500 रुपये चार्ज केले किंवा 500 ते 1000 रुपये चार्ज केले तरी चालतं मित्रांनो। त्यासाठी तुम्हाला काही जास्त खर्च लागणार नाही आहे। तुम्ही या व्यवसायाला थोडं पुढे नेण्यासाठी कृषी सेवा केंद्र चालकांशी टायअप करू शकता किंवा प्रत्येक गावाच्या ग्रामपंचायतीत जाऊन माती परीक्षणाविषयी माहिती देऊ शकता मित्रांनो। माती परीक्षण ही काळाची गरज झाली आहे आणि माती परीक्षणातून अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी दुप्पट ते तिप्पट उत्पन्न काढलेलं आहे मित्रांनो। जर शेतकऱ्यांचा फायदा होत असेल आणि त्यात तो फायदा करून देण्यात तुमचाही काहीतरी फायदा होत असेल तर त्या व्यवसायात का उतरू नये। आपण व्यवसायात उतरण्याच्या पहिले खूप विचार करतो, इथेच आपण चुकतो। जर आपल्या मनाला वाटतंय ना हा व्यवसाय मी करू शकतो, बिंदास त्यात उतरा। जास्तीत जास्त काय होणार आहे, थोडीशी इन्व्हेस्टमेंट वाया जाईल किंवा रिझल्ट मिळेल मित्रांनो। पाण्यात उतरल्याशिवाय कळत नाही की पाण्याची खोली किती आहे। चला, बेस्ट ऑफ लक, भेटूया उद्या पुन्हा एक नवीन बिझनेस आयडिया घेऊन। तोपर्यंत जय महाराष्ट्र।